महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नांदगावच्या लेकींची गगनभरारी, सिद्धिविनायक संघांच्या कन्यांचा कबड्डी मैदानात राज्य पातळीवर डंका। मैदानात घाम, नभात नाव, नांदगावच्या लेकींचा कबड्डीत सुवर्ण प्रवास। चिकाटी आणि रक्ताचे पाणी करून मैदानावर गाळलेला घाम जेव्हा यशात रूपांतरित होतो तेव्हा तो इतिहास घडतो। असाच जाज्वल्य इतिहास मुरुड तालुक्यातील नांदगावच्या मुलींनी रचला आहे। 2024मध्ये श्री सिद्धिविनायक नांदगाव या नावाने सुरू झालेला हा प्रवास आज रायगड जिल्ह्याच्या कबड्डी वर्तुळात एक बलाढ्य शक्ती म्हणून उभा ठाकला आहे। किशोरी गटापासून लागलेली ही ठिणगी आज प्रौढ गटात धगधगती मशाल बनली आहे। नांदगावसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या या आणि 8वी ते 12वीत शिकणाऱ्या या मुली केवळ अभ्यासातच नाही तर कबड्डीच्या मैदानातही मोठ्या संघांना घाम फोडत आहेत। या संघातील अष्टपैलू खेळाडू कुमारी श्रद्धा दिनेश नवघरकर हिने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर 2025मध्ये पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले। एवढ्यावरच न थांबता तिने किशोरी गटात रायगड जिल्ह्याचे उपकर्णधार पद भूषवून नांदगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। यशाची ही मालिका 2026मध्येही अशीच अविरत सुरू आहे। नुकत्याच श्रीवर्धन तालुक्यातील तुरुंबवाडी येथे पार पडलेल्या तुरुंबवाडी कबड्डी प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले यामध्ये श्री सिद्धिविनायक संघाने अंतिम विजेतेपदाचा चषक पटकावला। या ऐतिहासिक विजयात कुमारी प्रीती शिवणे हिने आपल्या झंझावाती चढाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। तिच्या याच कामगिरीमुळे तिला स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईपटू म्हणून गौरवण्यात आले। हा संघ निखिल शेडगे आणि त्यांच्या सहकार्यांनी स्वखर्चातून उभा केला आहे। प्रशिक्षक संदीप कोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा संघ आज मुरुड तालुक्याची नवीन ओळख बनली आहे। या त्यांच्या प्रशिक्षकांची मेहनत, मुलींची जिद्द आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या आईवडिलांनी मुलींवर ठेवलेला विश्वास हा कणा ठरला आहे। हा प्रवास केवळ कबड्डीच्या मैदानावरील गुणांचा नाही तर तो एका स्वप्नाचा आहे। ज्या हाताने शाळेची पाटी धरली त्याच हाताने आज महाराष्ट्राच्या नकाशावर रायगडचा झेंडा फडकवला आहे। एकेकाळी गावच्या मातीत खेळणाऱ्या मुली आज राज्य पातळीवर आपला ठसा उमटवत आहेत। आमच्या गावची अस्मिता असलेला हा सिद्धिविनायक संघ उद्या देशाच्या सीमा ओलांडून तिरंगा फडकविल अशी सदिच्छा आता संपूर्ण मुरुड तालुका व्यक्त करत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती होईर, मुरुड। मी प्रीती शिवणे, गाव नांदे। इथून श्री निखिलदादा शेडगे यांनी नांदले, टोकेखार, मोरे, उसरुली, आदाड या गावातील एक मुलींची टीम तयार केली। आम्हा कबड्डी खेळाबद्दल एक नवी प्रेरणा दिली, त्याबद्दल निखिलदादाचे मनपूर्वक आभार। आम्ही सिद्धिविनायक नांदगाव या नावाने सुरू झालेल्या कबड्डी संघाने रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी कबड्डीचा आस्वाद घेता आला। यानंतर सिद्धिविनायक संघातील आम्ही मुली तुरुंबवाडी येथे 8 तालुक्याची कबड्डी प्रीमियर लीग होती, त्यामध्ये आमचे संघमालक संदीप कोटकर यांनी आमच्या कबड्डी टीमला स्वखर्चाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र स्पोर्ट मुरुड या नावाने तुरुंबवाडी प्रीमियर लीगमध्ये 1 नंबरचा चषक पटकावला आणि त्या स्पर्धेमध्ये मला उत्कृष्ट चढाई म्हणून गौरवण्यात आले। त्यामुळे मी सर्व सहकाऱ्यांचे आभारी आहे। यापुढे मी माझ्या नांदले गावाचे आणि मुरुड तालुक्याचे नाव आणि माझ्या टीमीचे नाव मोठं करेन। धन्यवाद।